व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, नुकताच शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन झाला. या निमित्तानं दोन तुकडे झालेल्या शिवसेनेमध्ये दोन्ही नेत्यांनी भाषण केली. खरं तर आता उद्धव ठाकरेंना शिवसेना म्हणावं का असाच प्रश्न निर्माण झालेला आहे. 6 खासदार निघून गेले 9 पैकी, आता उरले फक्त 3. आणि नुकतीच बातमी अशी आहे की 7वा खासदार देखील फुटलेला आहे. म्हणजेच काय तर वाटाघाटामध्ये नुसते बॉम्ब फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि अशात यांचे जे उरले सुरलेले आहेत ना, हे म्हणजे अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय राऊत, सुषमा अंधारे, ही 4-5च नावं आहेत. आता फक्त अंबादास दानवे, हे सगळे बिथरलेत. हे सगळे बिथरून अदवा बोलायला लागलेले आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय काही काय असं वाटायला लागलंय. यांचं मानसिक संतुलन सध्या ठीक नाहीये अशीच सगळी लक्षणं दिसायला लागलेली आहेत. आणि यांचं हे जे फ्रस्ट्रेशन आहे ना उद्धव ठाकरेंचं, हे यांनी त्या वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. आणि ते स्पष्ट जाणवलेलं देखील आहे. नेहमीप्रमाणेच भारतीय जनता पक्षावर आगपाखड करणं, नरेंद्र मोदींवर टीका करणं, देवेंद्र फडणवीसांवर टीका करणं, एकनाथ शिंदे यांना मिंधे म्हणणं. खरा मिंधा कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे, अख्ख्या देशाला कळून चुकलेलं आहे. खरे मिंधे तर हेच आहेत. कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी हे खेट्या मारत होते तिकडे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा हे दिल्लीला सोनिया दरबारी खेट्या मारत होते की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा. नाही केलं. 3 दिवस तर भेट पण दिली नव्हती यांना. ही याची प्रेस्टीज. ठीक आहे. आता उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की 25 वर्ष भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये शिवसेना सडली, आम्ही सडलो. याचा काय अर्थ घ्यायचा? उद्धव ठाकरे यांना खरंच कळत नसावं का की आपण काय बोलतोय ते. आम्ही सडलो. मग अरे तुम्ही सडलेले आहात. तुम्ही स्वतःच कबूल करत आहात की तुम्ही सडलेले आहात. आता तुम्ही मला एक सांगा की समजा आपण बाजारामध्ये गेलो भाजी घ्यायला किंवा फळ घ्यायला, ती भाजी किंवा फळं सडलेले जर असतील तर आपण ते घेतो का? नाही घेत ना. त्याचप्रमाणे या सडलेल्यांना विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये मतदान नाही झालेलं. कारण यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही सडलेलो आहोत म्हणून. असं बोलायचं नसतं, इतकं जाहीरपणे सांगायचं नसतं स्वतःबद्दल की आम्ही सडलेलो आहोत म्हणून. उद्धव ठाकरे यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की पु ल देशपांडे यांच्यानंतर, प्रके अत्रे यांच्यानंतर मीच या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा काय म्हणतो त्याला आपण, विख्याता. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय होतो, उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना हे कळत नाही. त्यांना असं वाटतं की आपण बोलतोय तर समोरचे जे बसलेत आपले चेले चपाटे ते टाळ्या वाजवतायत, मात्र त्याच्यानंतर ते वाक्य आपल्यावरच बुमरँग होणार आहे याची यांना कल्पनाच नसते. आता बघा ना, हेच म्हटले 25 वर्ष आम्ही सोडलो. मग सडलेले फळं कोण खाणार आहे तिथं? जनावर सुद्धा खात नाहीत सडलेले फळं, फेकून देतात ते सुद्धा. माणसाची कुठं गोष्ट करता तुम्ही? आणि म्हणूनच सडलेल्यांना रिंगणाबाहेर ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याचाच या लोकांना आता त्रास होतोय. आणि हे सत्य पचवणं यांना अत्यंत जड जातंय. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला उबाठाची म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक छोटीशी क्लिप दाखवणार आहोत. त्या क्लिपमध्ये त्यांचं तेच गाऱ्हाणं आहे भारतीय जनता पक्षाबद्दल आणि काँग्रेसची स्तुती आहे. बघा किती श्रद्धा वाढली यांची काँग्रेसवर. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा आहे बरं का. कारण या सडलेल्यांबद्दल आपण बोलणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. हात जोडून विनंती आहे मित्रांनो. बघा, दिवस रात्र वीज नसताना, रात्री अपरात्री आपला शेतकरी राजा शेतामध्ये राबतो. साप चावून काही जणांचा मृत्यू होतो दुर्दैवी. कर्जामुळे काही जण आत्महत्या देखील करतात. या घटना आम्ही बघून आलोय. दौरे करून आलो ना तेव्हा बघून आलो. सगळं मन हेलावून गेले सगळं.
यांना कशी मदत करता येईल याचाच विचार चालू असतो दिवस रात्र डोक्यामध्ये. म्हणून सतत आवाहन असतं. ते कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत ना संभाजीनगर गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, त्यांचे हाल पण बघवत नाही. तो पायात चपला नाहीये. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, हाताला सलायन लावलेल्या अवस्थेत तो माणूस, आपण जिथे अन्नदान करत होतो ना तिथे जेवायला आला होता पेशंट. ही परिस्थिती आहे तिथली. तेव्हा अशा लोकांना आपण देऊया ना, अशा लोकांना मदत करू ना. दुसरीकडे बघा, त्या दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये ते झुरळ बसले LGBT सगळे, आणि त्यांना पिझ्झा बर्गर पुरवले जात आहे. त्यांना गरज आहे का? नाही आहे. गरज यांना जास्त आहे. तेव्हा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आपल्याच या बांधवांसाठी, भगिनींसाठी आपल्याला जर काही करता आलं तर निश्चित करा. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे. तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं निश्चित द्या. आणि त्याचं ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट पण आपल्याला तुमच्याकडून पर्यंत पोहोचवता येईल. आणि तुमचं योगदान नक्की आपण कसं युटिलाइज करत आहोत हे देखील तुम्हाला पर्सनली कळवण्यात येईल. ठीक आहे. तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो, एवढीच विनंती. आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोललेले आहेत, कशी काँग्रेसची भलामण केलेली आहे आणि कसं काँग्रेसचं कौतुक करत भाजपवर टीका केलेली आहे बघून घ्या. आपल्याला छळलं असं छळलेलं नव्हतं. कधीही काँग्रेसने मातोश्रीवरती डोळे असे हावरटासारखे उगारून बघितलेले नव्हते. पण आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघालेला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघालेला आहे. हा फरक आहे. आणि ही संस्कृती, भले काँग्रेस कोण असेल ती असेल, पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागलेली आहे. बघितलं मंडळी, उद्धव साहेब हिंदुत्वाची तुलना काँग्रेस सोबत करून मोकळे झालेत. ती काँग्रेस ज्या काँग्रेसनं उभ्या आयुष्यात कधीच हिंदुत्व विचारांचा आदर केला नाही, कधीच उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतली नाही. सेक्युलर बुरखा ओढणाऱ्या काँग्रेसची तुलना हिंदुत्वाशी होऊ शकते का? पण शेवटी उद्धव साहेब ते उद्धव साहेबच. पुढे म्हणतात, काँग्रेसनं कधी मातोश्रीकडं हावरटासारखं बघितलं नाही. बाळासाहेब हयात असताना काँग्रेसची मातोश्रीकडे बघण्याची हिंमत झाली नाही, कारण त्यांचं हिंदुत्व तुमच्या हिंदुत्वासारखं बोथट नव्हतं. बाळासाहेब आमचे वाघ होते. साहेबांचा दरारा काँग्रेसलाही चांगलाच कळला होता. पण तुम्ही ती लिगसी टिकवू शकला नाहीत. त्याचं खापर भाजपवर कशाला फोडता उद्धव साहेब? उद्धव ठाकरे यांचं आधीचं म्हणणं असं आहे की 25 वर्ष आम्ही सडलो कोणासोबत, भाजपसोबत युतीमध्ये. आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की 25 वर्ष पेक्षा जास्त संघर्ष काँग्रेस सोबत केला. गेल्या 10-12 वर्षांपासून मी सुद्धा केला. मात्र काँग्रेसने कधीही मातोश्रीवर डोळे वटारले नाहीत. मात्र आता भारतीय जनता पक्षवाले मातोश्रीला बदनाम करायला निघालेले आहेत. बदनाम काय करायचं त्यामध्ये? तुम्ही स्वतःच याकूब मेमनची कबर सजवता, टिपू सुलतानचं नाव मैदानाला देता, उद्यानाला देता. तुमच्या रॅलीमध्ये, तुमच्या प्रचार रॅलीमध्ये, तुमच्या विजय रॅलीमध्ये दीन दीन अल्लाहू अकबर असे नारे दिले जातात. यापेक्षा जास्त बदनामी अजून काय व्हावी? तुम्ही विचार करा फक्त की नवनीत राणा तुमच्या घराबाहेर हनुमान चालीसा म्हणायला आलेल्या होत्या. तुम्ही अटक करायला लावली त्यांना, तुरुंगात डांबलं. कशासाठी? याच ठिकाणी जर बाळासाहेब ठाकरे असते ना, तर त्यांनी नवनीत राणा यांना सन्मानाने मातोश्रीमध्ये बोलवून त्यांना सांगितलं असतं की माझ्या समोर हनुमान चालीसा म्हणा, मला ऐकायचंय. त्याला म्हणतात जाज्वल्य हिंदुत्व. तुमचं हिंदुत्व काय? काय तुमचं हिंदुत्व? जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी रामखोर म्हणतो, हे तुमचं हिंदुत्व आहे? राम आणि कृष्ण थोतांड आहे. संतांवर टीका करणाऱ्या अंधारे बाईंना तुम्ही उपनेता बनवता, हे तुमचं हिंदुत्व आहे? आणि वर तुम्ही म्हणता की भारतीय जनता पक्ष आता मातोश्रीवर बदनाम करतोय म्हणून, मातोश्रीला बदनाम करतोय म्हणून. ते बदनाम करत नाहीये. बघा काय होतं माहितीये का, की आपण चान्स देतोय लोकांना, हे यांच्या लक्षात येत नाहीये. आपण बोलायला संधी देतोय लोकांना,
तुम्ही जर संधीच दिली नाही कोणाला काही बोलण्याची, तर कोणी असं बोलेल का देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये कोणी ते हिंदू विरोधी आहेत असं बोलू शकतं का? अजिबातच नाही. त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस तसं कधी वागतच नाही. आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर किती घाणेरडी टीका केलेली गेली आहे सोशल मीडियावर, त्यांच्या बायकोवर, त्यांच्या मुलीवर. माणसानं संयम सुटू दिला नाही, तोल सुटू दिला नाही. ठीक आहे, इकडे बघा परिस्थिती कशी आहे. रडारड आहे नुसती. भाषणाला उभे राहिले की पहिले शिव्या सुरू. तो भोंगा तर पिसाळलेलाच आहे. ते तर शिव्या देण्यात आता वस्ताद झालेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा टोमणेच मारत बसतात. फक्त विकासाचा एकही मुद्दा यांच्याकडून येत नाही. तीच त्यांचे चिरंजीव ओढतात आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे सुद्धा जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा हेच बोलतात. फक्त टीका 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 आणि टीका. हे करून नाही जमत. उद्धवजी, एक गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्या सुद्धा. लोक का नाराज झाले, लोकप्रतिनिधी का नाराज झालेले आहेत? तुम्ही म्हणता ना की भाजप छळतोय, भाजप छळतोय. म्हणजे हे 6 खासदार गेले ना, या मागे सुद्धा भाजपचा डाव आहे असं यांचं म्हणणं आहे. मात्र भाजप छळत नाहीये, तुम्ही छळता. तुम्ही छळता लोकांना. कसं? दहिसरच्या त्या सभागृहामध्ये जेव्हा तुम्ही तुमची पक्षाची आमदारांची मीटिंग बोलवलेली होती, एकनाथ शिंदे सुद्धा होते, त्यांना खुर्ची सुद्धा दिली नव्हती तुम्ही बसायला. आणि तेव्हा तुम्ही काय बोलले होते? आईचं दूध विकायला बाजारात आलेले कोण कोण आहेत मला माहिती आहे. कोण विकणार आहे हो आईचं दूध? उद्धवजी, आपण बोलत असताना नेमकं काय बोलत आहोत याचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे. या पृथ्वी तलावरचा कुठलाही पुत्र आपल्या मातेबद्दल असले शब्द ऐकून घेऊ शकत नाही. 40 जण जाण्यामागचं खरं कारण तिथं. जोपर्यंत हे 6 खासदार गेलेले नव्हते तोपर्यंत हे गोड होते. जशी कुणकुण लागली तसा तुमचा भोंगा वाजायला सुरुवात झाला, घाण घाण शिव्या द्यायला सुरुवात झाली. फिरणार ना डोकं लोकांचं. दिसाला अजूनही आपण पक्षात आहोत तरी सुद्धा हे लोक असं घाण बोलतात आपल्याबद्दल. कशाला राहायचं यांच्यासोबत मग? बघा, जशी संगत तशी पंगत. तर उद्धवजी, तुम्ही जी संगत केलेली आहे ना तेच आता तुम्हाला भोगावं लागतंय, बाकी काही नाही. तुमची सगळ्यात मोठी चूक, तो पिसाळलेला भोंगा तुम्ही मोकाट सोडला. हिंदू द्वेष्ट्या बाईला उपनेता पद देऊन टाकलं आल्याच. जुने कट्टर शिवसैनिक जे 40-40 वर्ष काम केलेले आहेत ते नाराज झालेत. त्यामुळे हे होणारच आहे. आणि भास्कर जाधव यांनी तर स्पष्टच सांगितलंय ना, घाबरू नका, जे व्हायचंय ते होणारच आहे. उद्धवजी, डरो मत, जो होना है वो होके ही रहेगा. याचाच अर्थ असा आहे की भास्कर जाधव यांना कल्पना आलेली आहे की आता 14 आमदार देखील फुटणार आहेत. तेव्हा उद्धवजी, परत हा आरोप करू नका की भारतीय जनता पक्षाने छळलं आणि काँग्रेसने तारलं. नाही होऊ शकत असं. या देशालाच आता काँग्रेस तारणार नाहीये. तेव्हा या गोष्टीचा थोडा अंतर्मुख होऊन विचार करा. तशी अपेक्षा तर उबाठा गटाकडून अजिबातच नाहीये. तरी देखील बघा, जमलं तर थोडं आत्मपरीक्षण करू शकता. मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित मांडा बरं का. जाता जाता परत एकदा विनंती आहे, सुरुवातीला आपण जे आवाहन केले शेतकऱ्यांसाठी, आपल्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी आणि त्याच्या भोजन व्यवस्थेसाठी, त्याला सहकार्य करण्यासाठी निश्चित योगदान द्या मित्रांनो. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे, त्यावर आपलं सहकार्य निश्चित पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.